आणि बातमी आहे साम टीव्हीच्या दणक्याची। मराठी माणसाला नोकरी नाकारणाऱ्या आर्या गोल्ड कंपनीच्या मालकाने अखेर माफीनामा जो आहे तो सादर केलाय। मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ MIDC इथल्या आर्या गोल्ड कंपनीकडून प्रोडक्शन मॅनेजर या पदासाठी एक जाहिरात करण्यात आली होती। या जाहिरातीत केवळ अमराठी माणसासाठी ही जागा असल्याचं स्पष्टपणे म्हटलं होतं। साम टीव्हीने ही बातमी दाखवताच मनसे कामगार सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी दाखल झाले आणि कंपनीच्या मालकाचा चांगलाच समाचार घेतला। त्यानंतर कंपनी मालकाने माफी मागितली आहे आणि त्यानंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी सुद्धा या मालकाचा समाचार घेण्यासाठी गेले होते। तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलीसही या घटनास्थळी उपस्थित होते। ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या बातमीचा दणका बसलेला आहे। मुंबईत अमराठी कर्मचारी हवा असल्याची जाहिरात होती। ही बातमी साम टीव्हीने दाखवली आणि त्यानंतर आता मनसे कार्यकर्त्यांनी या कंपनीच्या मालकाला चांगलाच दणका दिलाय। अशा ज्या कंपन्या आहेत मस्तवाल हे सरकारचं जुमानत नाही। कायदा नसेल आणि नियम असेल तर नियमाची ऐशी तैशी करून या मनात वाटेल त्या पद्धतीने सगळी मंडळी काम करतात। याची तात्काळ दखल सरकारने घ्यावी आणि एकही माणूस महाराष्ट्राबाहेरचा त्या कंपनीत लागता कामा नये। साहेब बाल ठाकरे से मैं माफी मांग रहा हूँ और महाराष्ट्र से भी मैं सगळ्या महाराष्ट्राच्या मराठी जनतेची माफी मागतो। मैं माफी मांगता पूरे महाराष्ट्र से कि मेरा ये ऐसा कोई इरादा नहीं था। ये गलत मैसेज चला गया तो मैं इसको लिहून द्यायचं, लेखी स्वरूपात पाहिजे, लगेच द्यायचं। आणि मॅडम आता मध्ये नाही बोलायचं, आता मध्ये नाही, चुका करताना केल्यात।